चा मृत्यू झालाय। पुण्यात उपाध्यक्ष धर्मेंद्र तिवारींचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। इमारतीच्या 11व्या मजल्यावर हा मृतदेह आढळल्याचा दावा आहे। पुण्यातील उत्तर भारतीय समाजात त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। बिल्डरशी कथित आर्थिक व्यवहार, संशयास्पद परिस्थितीत सापडलेला मृतदेह आणि अनेक अनुत्तरित प्रश्न यामुळे या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी व्हावी अशी मागणी मंचाने केली आहे। बिल्डर अमरीश कक्कड यांच्याशी कथित लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी निखिल सुकरे यांच्याकडून। निखिल, खरं तर ही धक्कादायक अशी घटना आहे। खरं तर या ठिकाणी एक मृतदेह सापडलेला आहे आणि या बिल्डरची कथित आर्थिक व्यवहार, संशयास्पद परिस्थितीत सापडलेला हा मृतदेह आहे, त्यामुळे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत। काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच, खरं तर हा संशयास्पद अवस्थेमध्ये आढळलेला मृतदेह आणि त्यानंतर उत्तर भारतीय एकता मंचानं महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या जी काही संघटना आहे त्यांची, त्या संघटनेने केलेलं आंदोलन खरं तर या घटनेला प्रकाशझोतात आणणारी घटना ठरली। काल जे आहे ते इमारतीच्या 11व्या मजल्यावरती हा मृतदेह संशयास्पद अवस्थेमध्ये सापडल्याची माहिती आहे। खरं तर काही फोनमधील हे व्हिज्युअल्स आहेत, हा फोटो जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर ना अनेक नागरिक जे आहेत उत्तर भारतीय एकता मंचाची त्या ठिकाणी पोहोचले होते आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। या सगळ्या परिस्थितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आता जो आहे तो आकस्मिक मृत्यूचा जो आहे तो गुन्हा नोंद केलेला आहे। अधिकचा तपास सुरू आहे। मात्र या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये अशा प्रकारे एका व्यक्तीचा मृतदेह आढळणं आणि कन्स्ट्रक्शन साईट वरती आढळणं हे खरं तर एक चिंतेची बाब मानली जाते आणि यामुळे जे आहे ते उत्तर भारतीय एकता मंचाच्या वतीने निषेध केला गेलेला आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्याकडे सुद्धा त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि निष्पक्षपणे तपास करा, लवकरात लवकर तपास करा अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी केलेली पाहायला मिळते। अगदीच निखिल, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।